थालीपीठ म्हटलं की सगळ्यांच्याच आवडीचा विषय आणि त्याच्यामध्ये सगळ्याच पिठांचा वापर केल्यामुळे खायलाही खूप जास्त पौष्टिक आहे. सगळ्या मुलांना आणि घरात मोठाल्यांनाही हे एक शरीरासाठी खूप जास्त पौष्टिक ठरतं. तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, अद्रक, लसूण असं वाटून घ्यायचं. त्यानंतर इथे मी पिठं घेतलेली आहे. 4 प्रकारची पिठं घेतलीत. काय की कुठली घेतलेली आहे मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर इथे भरपूर आपल्याला कांदा वापरायचा आहे. 7 ते 8 मोठे कांदे मी इथे बारीक चिरून घातलेले आहे. त्यानंतर इथे मोठी एक जुडी एवढी कोथिंबीर घातलेली आहे. चांगली कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची. त्यानंतर याच्यामध्ये सफेद तीळ, लाल मिरची पावडर, थोडासा गरम मसाला, थोडीशी धना पावडर, हळद पावडर, चवीप्रमाणे मीठ, सफेद तीळ, ओवा असं बरंच काही याच्यामध्ये घालायचं. म्हणजे ही जी थालीपीठ आपण बनवतो एकदम भारी लागतं खायला. त्यानंतर त्याच्यामध्ये अगदी पाणी लगेच घालायचं नाहीये. आधी कोथिंबीर आणि कांद्याला पाणी सुटतं त्याच्यामध्ये पीठ एकदा मळून घ्यायचं आणि मग लागेल तेवढं थोडंसं पाणी घालायचं. तर पाहू शकता पिठाचा अशा प्रकारे मी गोळा तयार केलेला आहे. जशी बाजरीची भाकरी बनवतो ना, तसे त्याच्यासाठी तसं पीठ मी मळलेलं आहे. तर पीठ मी थोडंसं 15 ते 20 मिनिटासाठी बाजूला भिजत ठेवण्यासाठी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून ठेवलं. तर आता 15-20 मिनिटानंतर इथे तवा तापत ठेवला. एक रुमाल ओला करून घेतलेला आहे. आता ओला रुमाल करून घेतल्याच्या नंतर थोडंसं पाण्यामध्ये तेल मिक्स करायचं आणि रुमालाला चोळून घ्यायचं. म्हणजे जे थालीपीठ आहे ते रुमालाला चिपकलं जात नाही. तर पाहू शकता अशाप्रमाणे एक गोळा घ्यायचा आणि मस्त बोटानी आणि तळहातानी असं याला दाबू-दाबू घ्यायचं. म्हणजे छान असं थालीपीठ तयार होतं. खूप जास्त पातळही करायचं नाहीये आणि जास्त जाडही ठेवायचं नाहीये. एकदम मीडियम ठेवायचंय. तर अशा प्रकारे थापून झाल्याच्या नंतर बोटाच्या मदतीने याला असे होल करून घ्यायचे. आता हे होल का करायचे? बरेच लोकांना प्रश्न पडतो. कारण की थालीपीठ एकदम छान असं आतपर्यंत खमंग भाजलं जावं ना, म्हणून याला हे होल केले जातात. पावसाळ्यामध्ये कोथिंबीर खूप जास्त स्वस्त असते. नक्की एकदा करून बघा. माझ्या घरातल्यांनी तर मला 100 पैकी 100 मार्क या थालीपीठाला दिले. बोलले, "एकदम भारी झाले खायला." तर अशा प्रकारे तुम्ही बनवून बघा. तर याला दोन्ही साइडनी मस्त तेल लावायचं आणि खमंग असे थालीपीठ याला भाजून घ्यायचे आहे, हाय टू मीडियम फ्लेमवरती. तर मी दुसरंही थालीपीठ इथे बनवलं आणि बनवता-बनवताच माझे एकही शिल्लक राहिलं नाही. सगळे संपून गेले होते. कारण की हे बनवता-बनवता गरम-गरमच खायला खूप छान लागतात. तर आता याच्याबरोबर काय खायचं? तर मी ठेचा बनवला होता आणि विकत दही आणलं होतं. तर दह्याबरोबर आणि ठेच्याबरोबर हे जे थालीपीठ आहे, एकदम खायला भारी लागतात. एकदा अशाच पद्धतीने एवढेच मेजरमेंटनी करून बघा आणि मला कमेंट करून कळवा तुम्हाला आवडलेत की नाही. खूप भारी होतात अशा पद्धतीने बनवल्यावर. तर चला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. नक्की करून बघा.